आणि त्या लाईट्स ऑफ करायच्या आहेत, विनंती आहे. लाईट्स ऑफ करा. आयोजन समिती, आयोजन समिती विनंती असेल, ज्या लाईट्स लावल्यात त्या लाईट्स ऑफ करा प्लीज. तब्बीज, नफीज, आपण कुठे असाल तर त्वरितच ज्या लाईट्स ऑन केल्यात त्या लाईट्स ऑफ करायच्या आहेत, विनंती आहे. योगेश खानोलकर म्हणजे टॅडो गोलंदाजीसाठी आले. 2 सलामीवीर फलंदाज अनिकेत चव्हाण आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय प्रथमेश बेलछेडा. हे 2 सलामीवीर फलंदाज फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत नक्ष 11 या संघाकडून. लेट्स प्ले गेम ऑन. सामन्याला सुरुवात झाली आहे. योगेश खानोलकर, टॅडो. पहिलाच बॉल, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय अनिकेतच्या बॅट मधून दिमागदार चौकार. थँक्यू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे अनिकेतने. पुढचा बॉल थोडासा स्लोअर वन पाहायला मिळाला, अंदाज घेता आलेला नाहीये आणि तोपर्यंत दीपक शर्मा बॉलवरती पोहोचलेत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 5 या आकड्यावर. मितांश 11 विरुद्ध नक्ष 11 हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. काही प्रेक्षक आमच्या समवेत ऑनलाईन देखील जुळले, तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. प्रथमेश बेलछेडा आणि अनिकेत चव्हाण ही जोडी. पुढचा बॉल प्रथमेशसाठी, चेंडूला सन्मान दिलाय, ढकलल्या बॉलला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. डायरेक्ट थ्रो, ओव्हर थ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 7 या आकड्यावर. पुढचा बॉल, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवलाय गॅप मधून, गॅप शोधला आणि गॅप मधून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. प्रथमेश बेलछेडा यांच्या बॅट मधून येतोय SVPL चौकार. दोन रिव्हर्सचे फटके पाहायला मिळाले. एक फटका पाहायला मिळाला तो अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून. एक फटका आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे प्रथमेश बेलछेडा यांच्या बॅटमधून. चांगली सुरुवात टीम नक्ष 11 संघाकडून पाहायला मिळते. पुढचा बॉल, बिग हिट, व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय प्रथमेश बेलछेडा यांच्या बॅटमधून रुबाबदार षटकार. सुरुवात झाली आहे टीम नक्ष 11 या संघाची. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी अनिकेत चव्हाणने केली होती. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, हँडसम, ह्यूज, बिगी 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 सिक्सर बाय प्रथमेश बेलछेडा षटकार.
षटक क्रमांक 2 आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पार्थ सावंत यांना आमंत्रित केलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 23 ऑन बोर्ड. नक्ष 11 23 धावा धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल बसून फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, बॉल हवेमध्ये. पंचांकडे लाऊड अपील खेळली आहे. पंचांकडे लाऊड अपील आणि अपील उचलून धरली आहे. अपील उचलून धरली आहे. मॅच ऑफिशियल्स ऑन फील्ड आहेत. नासिर शेख आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सूर्यकांतजी अडाव. हे दोन मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर सुबोध गडसे. असे 3 मॅच ऑफिशियल्स. बॅटची कडा घेतली आहे का आणि त्याची पडताळणी देखील केली मॅच ऑफिशियल्स यांनी. आणि म्हणूनच की काय यस फलंदाज बाद झाल्या. अनिकेत चव्हाण याची खेळी संपुष्टात आली आहे. आणि विनंती असेल नवीन बॅटर तयार ठेवायचं आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण याची नोंद घ्या. SVPL 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. बॅटर रेडी ठेवायचं विनंती असेल टीम नक्ष 11. नवीन फलंदाज आलेत केतन काप. नक्ष 11 या संघाकडून आपण पाहतोय केतन काप या संघाचा कर्णधार म्हणून सध्या संघाची धुरा सांभाळतोय आणि तोच फलंदाजीसाठी देखील आलाय. हेलो जर्सी. तो संघ मैदानामध्ये उतरलाय. चांगला खेळ पहिल्याच मॅच मध्ये टीम नक्ष 11 या संघाने देखील केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तेवढाच ताकदवर संघ आहे टीम मितांश 11. मंदार गुरव यांच्या नेतृत्वाखाली हा संघ देखील आपण पाहतोय मैदानामध्ये उतरलाय टीम मितांश 11 काळ चौकी. पार्थ पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळलाय पार्थ यांनी. ब्लॉक होल चेंडू. चांगला बॉल हाताळलाय पार्थ सावंत याने. पहा पुढचा बॉल बॅकफुट वरती येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षकाकडून चूक. 2 पायांच्या मधून बरोबर बॉल फरार. 4 धावांसाठी येतोय केतनच्या बॅट मधून चौकार.
थँक्यू डीजे. नफीस भाई, विनंती असेल मैदानातील लाईट्स ऑन करा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅकफूट वरती येऊन धाव घेण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला थांबवलं प्रथमेशने फलंदाज केतनला. रन मात्र मिळणार नाहीये, डॉट बॉल आलाय. विद्युत प्रकाश झोताला सुरुवात होईल आणि त्याचाच आनंद घेत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिवस रात्र ओरम क्रिकेट स्पर्धा, तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा SVPL 2024. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. केतन कापच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय केतनच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. काळ चौकीच्या शिखर धवन ज्याला संबोधलं जातो तोच मैदानामध्ये आलाय केतन काप आणि त्याने षटकार देखील ठोकलाय. पुढचा बॉल आणखीन एक बिग हिट, यावेळेला बरोबर रडार मध्ये बॉल, त्याला फेकून देत असताना झेल पकडलाय. 1 हँडेड कॅच. नाव आहे योगेश खानोलकर. बॉलच्या खाली आणि झेल त्याने पकडला. व्हॉट अ कॅच. अफलातून झेल. रिप्ले, ऍक्शन रिप्ले पाहायचंय सर्व प्रेक्षकांना. ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. ऍक्शन रिप्ले पाहिला जाईल. व्हॉट अ कॅच. द कॅच ऑफ द टुर्नामेंट. योगेश खानोलकर पहा, बरोबर बॉल रडार मध्ये फेकून देण्याचा प्रयत्न. योगेश खानोलकर शेवटच्या क्षणाला अटेम्प्ट. व्हॉट अटेम्प्ट अँड व्हॉट अ कॅच. आणि झेल पकडलाय म्हणूनच ही काय फलंदाज केतन का बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 33. 2 गडी बाद. टीम लक्ष 11. नवीन फलंदाज आहेत सिद्धेश दाबेकर. पुन्हा एकदा आपण पाहतोय योगेश खानोलकर टॅडो आलेत. 1 हँडेड झेल त्यांनीच पकडला आणि म्हणूनच की काय केतन कापची खेळी संपुष्टात आली. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत या ऐतिहासिक काळ चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानामध्ये. त्यांना देखील आतुरता होती ही स्पर्धा केव्हा रंगणार आणि ती स्पर्धा आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी हे सर्व प्रेक्षक या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत. योगेशचा पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला फटका. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर. प्रथमेश बेलछेड्याच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू. पुढचा बॉल, यावेळेला देखील चांगला फटका. कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉलला अडवतील तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 40 या आकड्यावर. 40 ऑन बोर्ड. लक्ष 11 चांगल्या फॉर्म मध्ये, एक ताकदवर संघ केतन कापच्या नेतृत्वाखाली या संघ मैदानामध्ये उतरलाय. पहिला सामना खेळत असताना टीम नक्ष 11 संघाने विजय देखील मिळवलाय. पुढचा बॉल सिद्धेश दाबेकर साठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि 22 ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 41 या आकड्यावर. 41. पुढचा बॉल पंचांकडे लाऊड अपील. अपील उचलून धरली आहे. आणखीन एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय. प्रथमेश बेलछेडा आउट.
थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमेय बिरमोळे. प्रथमेश बेलछेड यांची खेळी संपुष्टात आली आहे. चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी त्यांनी देखील केली. या मॅच मध्ये 3 षटकार ठोकले आणि एक चौकार देखील आला. वैयक्तिक 23 धावांवरती माघारी परतलेत प्रथमेश बेलछेडा. नवीन फलंदाज आहेत अमेय बिरमोळे. याच विभागातील एक युवा उद्योन्मुख खेळाडू सध्या मात्र चर्चेत आहे. तोच अमेय बिरमोळे मैदानामध्ये आलाय फलंदाजीसाठी. अमय आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6. येतोय अमय बिरमोळे यांच्या बॅटमधून SVPL ब्रँडेड षटकार. सत्तेचाळीस धावा 47 ऑन बोर्ड. आज या सगळ्या खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल चेंडूला सन्मान दिलाय. ढकलल्या बॉलला अवघ्या हलक्यात आणि बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक बॉलवरती आलेत. मयुरेश यादवने बॉलला अडवलंय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती झाले टीम नक्षी 11 या संघाच्या. थँक्यू. षटक क्रमांक 4 आणि षटक हाताळण्यासाठी पराग पवार यांना आमंत्रित केलं जाईल. करिरोड विभागातील एक युवा उद्योन्मुख खेळाडू. या देखील नावाची चर्चा राहिली आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तोच गोलंदाजीसाठी आलाय पराग पवार. पहिलाच बॉल शफल होऊन येण्याचा प्रयत्न. बॅटची कडा यष्टीरक्षकाने झेल पकडलाय आणि अमेय बिरमोळे यांची खेळी संपुष्टात आली आहे. विकेट. नवीन फलंदाज आहेत शुभम. आपल्याच अभ्युदयनगर काळा चौकी परिसरातील हा खेळाडू आहे आणि तोच फलंदाजीसाठी आलाय. पराग पवार पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. काय झेल पकडलाय मंदार गुरव यांनी. यष्टीरक्षक त्याच्याच नेतृत्वाखाली टीम मितान 11 संघ मैदानामध्ये उतरलाय. पुढचा बॉल आल्या पहिलाच बॉल खेळत असताना बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. शुभमची ताकद पाहायला मिळाली आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बरोबर अंदाज घेतला आणि बॉलला फेकून दिला सीमारेषा पलीकडे शुभमने. नेक्स्ट बॉल आणखीन एक बॉल बिग हिट. हा बॉल शोधून आणावा लागेल. बॉल गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय शुभमच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार.
थँक्यू. 60 धावा धाव फलकावरती, 2 लगातार षटकार शुभमच्या बॅटमधून. आणखीन एक येईल का? चांगला बॉल हाताळलाय परागने, गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळाली परागच्या माध्यमातून आणि म्हणूनच की काय डॉट बॉल देखील आलाय. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. नेक्स्ट बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक केले बॉलला. मनगटाचा पुरेपूर वापर शुभमने केला आणि बॉलला अक्षरशः ढकलून दिलं. तोपर्यंत क्षेत्ररक्षक दीपक शर्माने बॉलला अडवलंय आणि एक धाव देखील पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 61 या आकड्यावर. 61 ऑन बोर्ड. सिद्धेश दाबेकर आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम नक्ष 11 या संघाकडून फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळायचा होता अलॉंग विथ द कार्पेट. फटका चांगला आहे, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चिताच्या चपळाईने या 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 63 या. सिक्स्टी 63 धावा धावफलकावरती झाल्यात. बरोबर 19 मिनिटांमध्ये आपण जर पाहिलं तर 4 षटक समाप्त केले टीम मितान 11 संघाने. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि हे षटक हाताळण्यासाठी मंदार गुरव म्हणजेच बंड्या गोलंदाजीसाठी आलेत. शुभम पालांडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय फलंदाजीसाठी सिद्धेश दाबेकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे नक्ष 11 या संघाकडून. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, स्वतः मंदार बॉलच्या खाली येत आहेत, झेल पकडलाय आणि विकेट. शुभम बाद. नवीन फलंदाज आहेत रोहन पाटील. करिरोड विभागातील हा खेळाडू रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. मंदार गुरव. नेक्स्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक झेल पकडलाय, आणखीन एक विकेट आली आहे. सौरभ बांद्रे बॉलच्या खाली आले, झेल त्यांनी पकडला आणि म्हणूनच की काय रोहन पाटील यांची खेळी संपुष्टात. सिक्स्टी 63 धावा धावफलकावरती झाल्यात. नवीन फलंदाज स्वप्नील परब मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. बंटी मैदानाच्या आतमध्ये आलेत. विनंती असेल अर्णव मराठा संघ आपण समालोचन कक्षामध्ये या. संपूर्ण संघ विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या बाजूला यायचे. मंदार गुरव 2 लगातारच्या विकेट्स घेतल्या आहेत. हॅट्रिकची सुवर्ण संधी मंदार गुरव यांच्याकडे आहे.
फलंदाजीसाठी आपण पाहतोय. बंटी आलेत म्हणजेच स्वप्नील परब. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल पकडला. या संपूर्ण स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पाहायला मिळते आणि ती घेतली आहे काळ चौकीच्या बंड्याने म्हणजेच मंदार गुरव यांनी. फलंदाज बाद. हॅलो हॅलो, आपल्या डीजे शिवडी विधानसभा प्रीमियर लीग साठी टाटा ग्लुको इन्स्टा एनर्जीच्या वतीने एनर्जी ड्रिंक्स या ठिकाणी देण्यात येत आहेत. तर आम्ही टाटा ग्लुको आपल्या मनापासून आभारी आहोत. त्याचा स्वीकार शिवा दरेकर करतायत आणि टाटा ग्लुको इन्स्टा एनर्जीची टीम या ठिकाणी आलेली आहेत आणि 2 दिवस या स्पर्धेसाठी जे एनर्जी ड्रिंक लागणार आहे ते त्यांच्या वतीने मोफत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. टाटा ग्लुको इन्स्टा एनर्जीचे आम्ही मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद चंदू सर. नवीन फलंदाज आहेत निखिल. पुढचा बॉल चांगला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आणि एकच धाबेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 64. पहा काय षटक हाताळले मंदार गुरव यांनी. आतापर्यंत 4 बॉल त्याने हाताळले आणि अवघी 1 धाव खर्च करत असताना 3 महत्वाच्या विकेट म्हणजेच हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे या षटकामध्ये. नाव आहे मंदार गुरव बंड्या. पुढचा बॉल लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉल वरती येतील. चेंडूची फेक केली आहे. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 66 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. ही चूक पाहायला मिळाली पारत्यांच्या माध्यमातून. तो जो होता तो वेगळ्या दिशेने फेकला गेला आणि म्हणूनच की काय 2 धावा देखील पूर्ण केलेत. 66 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक होता. पार्थ आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. लॉंग ऑन मधून 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आणखीन 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? यस, केला जाईल पण तिसरी धाव घेत असताना आता मात्र फलंदाज निखिल माघारी परतले. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 68 आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 69 धावांची गरज असेल टीम मितांश शिलेवने संघाला. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. नेक्स्ट मॅच आहे टीम चिंतामणी 11 विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. विनंती असेल संघनायक कर्णधार आपण त्वरितच या. चिंतामणी 11 विरुद्ध शिवडी मुंबईकर्स. फरदीन काझी आणि विनंती असेल प्रथमेश शेंद्रे आपण व्यासपीठावरती यायचंय. त्वरितच टॉस बॉक्स मध्ये या. धन्यवाद. या सोनू या आणि फरदीन आपण सुद्धा या. हॅलो, मी रूट मोबाईलचे बाळा. आपणास विनंती आपण या ठिकाणी या. फरदीन काझी यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. सोनू इंद्रे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य मला आवर्जून पाहायला मिळालं. सगळेच्या सगळे खेळाडू ही स्पर्धा खेळलेत. माझ्या मते काल फरदीन अहमदाबादला होते, केरळला होते. 12 वाजता केरळावरून मुंबईत आले आणि आल्याला डायरेक्ट इकडे ग्राउंडवर आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं लागणार आहे. आणि आज इन ॲक्शन मध्ये मात्र सोनू देखील जबरदस्त टीम बनवली आहे. त्यांच्यामधील मॅच पाहायला मिळणार आहे. 1 मिनिट मी देतो. टॉस केला जाईल चिंतामणी आणि शिवडी मुंबईकर्स. टेल कॉल केलाय आणि टेलच आलेला आहे. सोनू, पहिल्या मॅचमध्ये तसं पाहिलं तर चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु अपेक्षा एवढे यश नाही मिळालं. काय म्हणाल, या मॅचमध्ये काय रणनीतीने उतराल? काही चेंजेस आहे का आणि कसं वाटतं हे आयोजन?
आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि या मॅचचं म्हणायचं झालं तर आम्ही 2 चेंजेस केलेले आहेत. 2 बॅट्समन वाढवले आहेत, संकेत पडवळ आणि रोहन कदम. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी बॉलिंग. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खूप साऱ्या शुभेच्छा फरदीनला आम्ही पाहतोय. फरदीन आता फरदीन हा एक ब्रँड झाला आहे. फरदीन आता भारतभर जातोय, परंतु फरदीनला आम्ही नरे पार्कात खेळताना पाहिलं आहे, कामगार मैदानात खेळताना पाहायला मिळालं आहे, काळा चौकीला खेळताना पाहिलं आहे. म्हणजे मुंबईतील असं कोणतं ग्राउंड नसेल ज्या ग्राउंडवर फरदीन जाऊन खेळला नाही. परंतु मुंबईत खेळण्याची आणि या सगळ्यांबरोबर आता प्रोफेशनल क्रिकेट व्यावसायिक मोठमोठ्या खेळाडूंबरोबर खेळता, परंतु या सगळ्यांबरोबर खेळण्याची किती मजा असते? नाही, पहिल्यांदा तर थँक्स बोलणार मी कमिटीला की मला ही टुर्नामेंट खेळायची संधी दिली. कारण 3 वर्ष झाले मी एक पण मॅच इकडे खेळलो नव्हतो. भरपूर टुर्नामेंट झाले पण मला अलाउड नव्हतं खेळण्यासाठी. पण यावर्षी अलाउड केला तर त्यांना धन्यवाद बोलणार. आणि प्रोफेशनल आणि हे वेगळं आहे, स्टार्ट इकडनं केलेला तर इकडे खूप चांगलं वाटतं लोकांसमोर परफॉर्म करायला. यस, कारण फरदीन ज्या ज्या वेळेला मैदानात जातात त्यावेळेला पहिल्यांदा मी सुद्धा हेच नाव घेतो की शिवडीचा सितारा फरदीन काझी, मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी, तर केरळावरून मुंबईत या टुर्नामेंटसाठी अगदी जलद गतीने दाखल झाले या स्पर्धेसाठी. त्याबद्दल तुमचं कौतुक. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर ही भूक, आपल्या क्रिकेट खेळण्याची भूक फरदीन यांच्याकडे आहे. त्यांना शुभेच्छा, दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने. पात्रा फोर्स 1. एकोणसत्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सौरभ बांद्रे आणि मयुरेश यादव. पहिल्या मॅचमध्ये देखील सौरभ बांद्रे काय क्रिकेट खेळले, दर्जेदार. आणि आता जर पाहिलं तर 2 बलाढ्य संघांमधील लढती आहेत. माझ्या मते या दोन्ही टीमने आपला एक एक सामना जिंकलेला आहे, त्यामुळे ही मॅच चांगलीच होईल. 69 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ बांद्रे आणि मयुरेश यादव उतरले. खरी गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत निखिल. सुनिंद्री आपण संपर्क साधायचा आहे. फटका हवेत आहे, फटका तर फसलाय. पाहूया फिल्डर येतात त्या ठिकाणी. एक मोठी विकेट येताना पाहायला मिळते. मागील मॅचचे सामनावीर या ठिकाणी बाद होत आहेत. पार्थ येतात बॅटिंग करण्यासाठी. पहा, आपापल्या विभागातील खेळाडू ज्यावेळेला मैदानात जात आहेत ना, त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर देखील होतोय. बरेच खेळाडू असे असतील, त्यांच्या कुणाच्या बिल्डिंग मधले असतील, त्याचबरोबरने कुणाच्या सोसायटी मधील,
कोणाच्या कॉलेजमधील मित्र असतील, परंतु त्यांना एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळताना पाहून त्यांच्या मित्रांना, त्यांच्या सहकाऱ्यांना खूप आनंद होत असेल. आज आपला मित्र यूट्यूबला क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेत युवराज यांची कामगिरी देखील तेवढी चांगली राहिली आहे. फटका फसला, बिगिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचतायत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के दिलेत निखिल यांनी. विकेट. हॅलो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिंतामणी, निकम जात आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट घेतलेल्या आहेत. हॅट्रिक या ठिकाणी होईल का? गोलंदाज निखिलच्या नावावर हा विक्रम जमा होईल का? आज लगातारच्या 4 विकेट घेण्याचा कारनामा केला नवनाथ गाढवे यांनी. आज अर्धशतक देखील आपण या मैदानात पाहिली. प्रेक्षकांची गर्दी पाहता हळूहळू वाढू लागलेली आहे. काळा चौकीच्या अबुदयनगरच्या शहीद भगतसिंग मैदानातील क्रिकेट पाहणं एक वेगळाच आनंद असतो आणि तेच क्रिकेट जर दिवस रात्र पद्धतीचं असेल तर आणखी मजा. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग, आमच्या सगळ्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. शिवडी विधानसभेसाठी काहीतरी करायचं या उद्देशाने सगळे एकत्र आले आणि त्यांनी दर्जेदार क्रिकेट आपल्या सगळ्यांसाठी सादर केलं. विशेष म्हणजे सगळ्या टीमचे किड्स IPLचा फील आणणारे आहेत. फुलटॉस बॉल ढकलले कव्हरच्या दिशेने. या बॉलला धावसंख्या तिकडे 1 मिळेल. एका धावेने धावसंख्या सुरुवात होताना पाहायला मिळेल. लक्ष 69 धावांचं आहे. 2 विकेट आल्यामुळे थोडासा दबाव होता आणि तो हटवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केलाय. कारण क्रिकेट काय म्हणतं, पहिल्यांदा तुम्ही बॅटवर बॉल घ्या आणि तेच या ठिकाणी केलेलं आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आता मयुरेश यादव आहेत. प्रत्येकाने ज्या पद्धतीने टीम निवडलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनेच निवडल्या गेलेल्या आहेत. सगळ्या टीम बॅलन्स आहेत आणि विशेष म्हणजे संधी आहे. प्रत्येक टीमला 4-4 मॅच दिल्या गेलेल्या आहेत आणि या 10 पैकी 6 टीम क्वालिफाय होणार सुपर 6ला. वेगवान फटका येतोय, गॅप मध्ये जाईल. वाह, अतिशय सुंदर आणि देखना फटका येतोय, चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना आपल्या पाहायला मिळते 5 धावा धावफलकावर आहेत. दिवस रात्र पद्धतीचा क्रिकेट असल्यानंतर एक वेगळीच मजा येते. या मैदानात नाईट स्पर्धा देखील, इंदुहृदय सम्राट चषक ही स्पर्धा, नाईट स्पर्धा देखील आपण बरीच वर्ष पाहिली. ओ, काय कॅच पकडली आहे, अफलातून, लाजबाब. शुभम पालांडे आय थिंक, बरोबर. काय कॅच पकडली अफलातून, म्हणजे सगळ्यांच्या माना बाउंड्रीकडे होत्या परंतु मॅच कॅच जर पाहिली तर मध्येच टिपली गेली. आणखीन एक विकेट आली आहे. पहिल्या षटकात 3 हादरे दिलेत निखिल यांनी, कौतुक करावं लागेल. या स्पर्धेच्या माध्यमातून काही नवीन खेळाडू आपल्याला भेटतील जे येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळतील, परंतु त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम कुणी केलं असेल तर शिवडी विधानसभा प्रीमियर लीगने केलेलं आहे. आजच्या दिवसातील मात्र हा आणखीन एक महत्त्वाचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 9 आय थिंक
आज 13 मॅचेस होणार आहेत भाई. आज सगळ्या मॅचेस होणार आहेत ज्या ड्रॉ मध्ये आहेत, त्या सगळ्या मॅच आज होणार आहेत. देखील इनसाइड आउट ला जबाब स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मंदार गुरव या मैदानाचा सुपरस्टार येतोय त्यांच्या बॅट मधून षटकार. या षटकाराने पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये आणलेलं आहे. मंदार गुरव सांगतायत हो मी आलोय, माझी मैदानातील एंट्री झाली आहे. एक चांगली मॅच, दोन बलाढ्य संघांमधील मॅच. ज्या जोडीने काळा चौकीचं नाव मात्र महाराष्ट्रभर नेलं, ती जोडी या मॅच मध्ये पाहायला मिळते. म्हणजे एका बाजूला बंटी स्वप्नील परब, एका बाजूला मंदार गुरव. बंटी आणि बंड्या या जोडीने मात्र काळा चौकीचं नाव महाराष्ट्रभर नेलंय. हो हो, प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेग जास्त होता, गोलंदाजीसाठी अमय आलेत आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. एका बाजूला जर पाहिलं तर मंदार गुरव आहेत, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत चिंतामणी निकम. चिंतामणीला साथ द्यावी लागेल मंदार यांची, कारण 5 ओव्हरची असणारी मॅच, या मैदानात प्रेक्षकांची झालेली गर्दी आणि एक नीट नेटकं आणि चांगलं आयोजन या स्पर्धेचं. हो, यावेळेला पहिलंच मन बनवलं होतं, ठरवलं होतं. या स्ट्रोकला जर पाहिलं तर फाईन लेगला खेळायचं आहे. अपील मोठ्या प्रमाणावर झालं, परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणखीन एक. डॉट बॉल येईल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या झाली होती ती 11. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता गरजेची आहे आणि 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 चेंडूमध्ये 58 धावा करायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु काही षटकं अशी आहेत, कधी 25-30 धावांचं षटकं देखील येताना पाहायला मिळतात, तर कधी मेडनवर सुद्धा येते, जसे आज नवनाथ गाढवे यांनी टाकली. यावेळेला डबल बाइंड झाले. स्ट्रोक खेळताना थोडीशी उसळी होती, स्वतःला स्ट्रोकला कंट्रोल केलं आणि मंदार गुरव कसे स्ट्राईकवर येतील याची काळजी इकडे घेतली गेली आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षक आतुर आहेत या स्पर्धेला पाहण्यासाठी, कारण विविध विभागातील टीम इकडे आलेत, खेळाडू आलेत. कोणी नायगावचा आहे, कोणी शिवडीचा आहे, कोणी परळचा आहे, कोणी लालबागचा आहे, कोणी काळा चौकीचा आहे, कोणी करी रोडचा आहे, कोणी चिंचपोकळीचा आहे. या संपूर्ण परिसरातून मात्र या ठिकाणी थोडंसं व्यत्यय.
हॅलो, काही तांत्रिक बाबींच्या अडचणीमुळे काही पुरता खेळ खंडित झाला होता आणि तो आता पूर्ववत आपण करत आहोत. चला, मॅच सुरू होते. एकूण 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. 9 चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा झालेल्या आहेत. अजूनही 57 धावांची आवश्यकता आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 21 चेंडूमध्ये त्या धावा करायच्या आहेत. मंदार गुरव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या जोडीला चिंतामणी निकम यांना आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळत आहे अमय. चला, थोडासा या ठिकाणी व्यत्यय आला होता. पुन्हा एकदा मॅचकडे जातोय आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात देऊयात. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा आहे आणि अगदी दिवस रात्र पद्धतीने स्पर्धा खेळवली जाते. त्यामुळे सगळ्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला एक फटका खेळलाय. समोरच्या दिशेने जाईल हातामध्ये आणि एक मोठी विकेट आली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती, मंदार गुरव आउट होत आहेत. मंदार माघारी परत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सौरभ पांचाळ एक धडाकेबाज बॅटर आहेत. सौरभ पांचाळ तेच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सौरभ पांचाळ हा. चला, मॅच सुरू झाली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे व्यत्ययानंतर आणि पाहूया या मैदानात अशक्य असं काहीच नाही आहे. या मैदानात 6 बॉलला 6 सिक्स सुद्धा येतात आणि 6 बॉल निर्धाव सुद्धा जातात. यावेळेला आपण पाहू शकता बॅटची कडा घेत मात्र हळूवार पद्धतीने बॉलला फक्त या ठिकाणी दिशा दिली. 4 धावा वसूल केल्या. चौकार आलाय. सौरभ पांचाळ एक जबरदस्त बॅटर आहेत.
मॅचचं पारडं फिरवण्याची क्षमता असणारे खेळाडू आहेत. धावसंख्या झाली आता 16 धावा धावफलकावर. हे षटक चांगलं राहिलं, केवळ 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. सौरभ पांचाळ 69 धावांचा करायचा आहे पाठलाग. ओव्हर नंबर 2 सध्याच्या घडीला सुरू असताना पाहायला मिळत आहे. सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आम्ही करू शिवडी विधानसभा प्रीमियर लीगच्या आजच्या पहिल्या रात्रीमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तेवढं टायमिंग प्रॉपर नव्हतं, परंतु लॉंग ऑनला बॉल जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा झालेल्या आहेत. 3 षटकं बाकी आहेत. 52 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 18 चेंडू 52 धावा. अनिकेत सकाळच्या सत्रात मॅन ऑफ द मॅच राहिले होते. काळा चौकीचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर सौरभ पांचाळ आहेत. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. फोर्स 1 वर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. खोलवर टप्प्याचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न, रोखलंय तिकडे, डॉट बॉल येईल. 17 मध्ये 52. मंदार गुरव यांची विकेट महत्वाची होती, परंतु आता सगळं काही या ठिकाणी सौरभ पांचाळला करावं लागेल. यावेळेला समोर, यासाठी धाव घेतली नव्हती या अगोदरच्या बॉलवर. ही स्ट्रेंथ आहे या सौरभ पांचाळ यांची. षटकार. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 6 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 46 धावा. सौरभ पांचाळ. एका बाजूला नक्ष 11 आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मितांश 11 यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. काळा चौकीचं अबुदयनगरचं शहीद भगतसिंग मैदान आज प्रेक्षकांनी फुलवून गेलंय. दिवसा सुद्धा आणि रात्री सुद्धा. रात्रकालीन स्पर्धा सुरू झाली. सौरभ आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली गेली, कॅच पकडण्याची संधी होती, कॅच सुटली, परंतु समीकरण बदलतंय. अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडू बाकी आहेत आणि 45 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 15-45 अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील. परंतु नक्ष 11 हा सुद्धा तेवढा चांगला संघ आहे. ताज्या दमाचे खेळाडू आहेत. अनुभवी स्वप्नील परब देखील या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मंदार गुरव पाहायला मिळत आहेत. 2 मित्रांमधील लढत पाहायला मिळते. बंटी आणि बंड्या एकमेकांच्या विरोधात. बॅट फिरवली आहे, परंतु बॉल देखील फिरलाय. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 14 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 45. मॅच ऑन राहण्यासाठी या 2 बॉलवर एखादा मोठा फटका गरजेचा आहे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा. चौकार येईल. समीकरण मात्र बदलतंय पुन्हा एकदा. 4. या चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 41 ची आवश्यकता आहे. 13 बॉल 41. 13 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. प्रत्येक संघाला किट्स दिले गेलेले आहेत. ते IPLच्या एका टीमच्या सारखेच दिले गेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा एक वेगळाच या ठिकाणी फील येतोय. बॅटची कडा, बॉल मागे जाईल आणि यावेळेला कोणतीही चुकी नाहीये. विकेट येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलत आहे. 12 बॉल मध्ये 41.
2 षटकं बाकी आहेत. 41 धावांची आवश्यकता अजूनही मॅच जिंकण्यासाठी आहे. बॉलिंगसाठी येत आहेत निखिल. बॅटची कडा घेत बॉल मागे जाईल. आउटफील्ड फास्ट आहे, त्याचाच फायदा इकडे होतोय. मॅच ऑन आहे, येतोय चौकार. अमय आहेत. अमय गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजूनही समीकरण आता बदलत आहे. 47ची अजूनही जर पाहिलं तर 37 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 37. श्याम सोलंकी आलेले आहेत नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकवर जर पाहिलं तर सौरभ पांचाळ आहेत. 11 बॉलमध्ये 37ची आवश्यकता आहे, म्हणजे 11 पैकी 6 बाहेर मारायचे. सौरभ पांचाळ अशक्य असं काही नाहीये, या खेळाडूसाठी मॅच विनर आहेत. आणखीन एक समोरच्या दिशेने एक पॉवरफुल स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. धडाकेबाज सौरभ यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार. मॅच ऑन आहे. ही मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. नक्ष 11 सुद्धा यांच्या बाजूने मॅच जाऊ शकते. मॅच मितांश 11च्या बाजूने देखील जाऊ शकते. सुरुवातीच्या काही विकेट आल्यानंतर थोडासा दबाव पाहायला मिळाला होता, परंतु सौरभने तो दबाव हटवलेला आहे. मंदार बाद झाल्यानंतर मॅचची सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा झालेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. मॅचला जिंकण्यासाठी काही डॉट बॉल टाकावे लागतील गोलंदाजांना. हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला, परंतु त्यावर एक धाव इकडे घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. धावसंख्या 1 ने बॅटने येते ही धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 म्हणजे अजूनही 30 धावा करायच्या आहेत आणि 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हे 3 बॉल खूप निर्णायक असतील. किती धावा येतील या 3 बॉलवर. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाठीमागे चांगले एफर्ट्स दाखवले. बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु वाईट बॉल प्लस 1 धाव देखील येईल. या 2 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि रिव्ह्यू फिल्डिंग टीमने घेतलेला आहे, वाईट बॉल आहे की नाही याकरता. योग्य बॉल आहे. एक धाव मात्र मिळणार आहे. सौरभ बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, बॉल हवेत आहे आणि विकेट येते. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मुख्य क्षणी आली आहे. खेळाडू बाद. संपूर्ण लालबाग, परळ, करिरोड, चिंचपोकळी, काळा चौकी, शिवडी, नायगाव या परिसरामध्ये चर्चा हीच की शिवडी विधानसभा प्रीमियर लीग कोण जिंकणार, कोणता कॅप्टन, कोणता आयकॉन, कोणता संघमालक, कोणते खेळाडू गाजवणार. सौरभने चांगली कामगिरी केली परंतु बाद होत आहेत.
आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहिला मिळतोय. मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या ठिकाणी 28 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 28 धावांची आवश्यकता. मी आभारी असेल या सगळ्याच आयोजकांचा ज्यांच्या माध्यमातून आज एक दिवस का होईना संधी मिळाली. सिद्धेश भोसले यांचा आभारी असेल विशेष म्हणजे. आणि सगळ्याच मग दिलीप गवस, नवनाथ गाढवे, शिवाजी दरेकर, प्रथमेश पवार, नाना, मंदार गुरव, शैलेश शेडगे, मयुरेश भवर, शैलेश, शैलेश शर्माळकर, हा अमन विचारे, मयूर वाघे. चिंतामणी आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय. जशी आज ही मॅच संपेल आपण लगेच मैदानात जायचं आहे. सोनू आपली टीम घेऊन तयार राहा. हा तर इकडे थोडीशी स्कोअरमध्ये दुरुस्ती आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आणि या शिवडी विधानसभेसाठी काहीतरी करण्याचा इरादा या सगळ्यांचा होता आणि त्यांनी तो यशस्वी करून दाखवलाय. पहिल्याच रात्री 2 वर्षे स्पर्धा झाली नव्हती त्यामुळे प्रचंड उत्कंठा होती आणि सगळेच खेळाडू उपलब्ध देखील राहिले या स्पर्धेसाठी. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. 23 पाहिजेत. 5 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. श्याम सोलंकी यांनी पहिल्याच बॉलवर पूर्वेश यांच्या षटकार खेळलाय. 5 बॉलमध्ये 23 अजूनही आहेत. हे मैदान काळा चौकीचं यावर काही होऊ शकतं आणि आज प्रेक्षकांना देखील उत्कंठा होती. मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आणखीन एक जबरदस्त हिट. ओव्हर पिच बॉल होता त्याला समोर पाठवलंय. लांब 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 वरचा षटकार. मॅच ऑन. आता मात्र वातावरण तप्त झालंय. 4 बॉलमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. श्याम सोलंकी सांगतायत मैहुना आणि टाळ्यांचा गजर देखील श्यामसाठी होताना पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल आणि 17. थोडंसं मार्गदर्शन केलं जात आहे. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळात. लगातारचे 2 षटकार. आज आम्ही खूप काही पाहिलंय. षटकारांची मालिका पाहिली. आज जर पाहिलं तर या ठिकाणी चौकार मोठ्या प्रमाणावर पाहिले आणि आज या ठिकाणी विकेट देखील पाहायला मिळाल्या. डॉट बॉल, 2 हॅट्रिक देखील आज पाहायला मिळालेले आहेत. 2 हाफ सेंचुरीज देखील आज पाहायला मिळालेल्या आहेत. लगातारच्या 4 विकेट पाहायला मिळाल्या आहेत. मेडन ओव्हर पाहायला मिळाली आहे. चांगल्या कॅचेस देखील पाहायला मिळाल्यात. पहिल्याच दिवशी एवढं काही पाहायला मिळालंय. पाहूया 4 मध्ये 17. आणखीन एक. अफलातून टाळ्या होतील एवढा जबरदस्त स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी करतोय हा खेळाडू. वातावरण म्हणजे परिस्थिती विपरीत होती परंतु परिस्थितीला सांगत होता मी श्याम चौधरी आहे ना. श्याम सोलंकी. सहा बॉल 29 ची मॅच होती. पहिल्या 3 बॉलवर 3 षटकार आलेले आहेत. आता 3 बॉलमध्ये 11. एखादा डॉट बॉल पूर्वेशला आणि नक्ष 11 संघाला मॅच मध्ये घेऊन येईल आणि असाच एखादा षटकार आला तर सगळ्या प्रेक्षकांच्या टाळ्या देखील होतील. कारण प्रेक्षकांचा सपोर्ट जो थोडासा कमी जो असतो, झुकलेला असतो त्याच्याकडे असतो आणि प्रेक्षकांचं हेच म्हणणं असतं मॅच चांगली व्हावी, शेवटच्या क्षणापर्यंत रंगावी. आणि कॉमेंटेटरचं देखील तेच म्हणणं असं असतं की मॅच चांगली व्हावी. 3 चेंडू बाकी आहेत. मार्गदर्शन केलं जात आहे. विचाराचं काहूर पूर्वेच्या मनामध्ये. बॉलला फिरत देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. बॉलला गरगर फिरवण्याची क्षमता आहे परंतु सध्या बॅट गरगर फिरवतोय श्याम सोलंकी. चर्चा आहे या नावाची. यावेळेला मात्र बॉल फिरलाय. स्वतः थोडासा पुढून फिरवला आणि कारण मातीची खेळपट्टी आहे आणि पूर्वेशला मी अगदी लहान असताना शक्ती चषक गाजवताना पाहायला मिळालंय. हा तोच बॉलर आहे. 2 मध्ये आता मात्र
11 धावांची आवश्यकता, मॅच संपलेली नाहीये. श्याम सोलंकी, पूर्वेश केराडे, श्याम, लोअर फुल टॉस, यस, बॉल सीमा रेषा पार, षटकार, वाह. आणि सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होणार आहे. श्याम सोलंकीची पूर्वेश कराडे, 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. रेलिंग वर जास्त जोर देऊ नका. आता वाईट मानवरती ओके. हो, 6 बॉल 29 रनची मॅच आता खाली. 1 बॉल 5 रनवर आलेली आहे. श्याम सोलंकीचं कौतुक करावं लागेल, परंतु पूर्वेश देखील काही कच्चा गुरुचा केला नाहीये. फोटो काढतो असा होणार जने वातावरण मस्त खुशी. हवाई यात्रा करायला लावते बॉलला आणि लांबच लांबवर पाठवत आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन पाहायला मिळत आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मधील रंगतदार मॅच पाहतोय. 1 बॉल 5 रन. मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. पूर्वेश की श्याम, श्याम की पूर्वेश, मितांश की नक्ष, नक्ष की मितांश. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग दिवस रात्र स्पर्धा आणि अशाच प्रकारच्या मॅचेस साठी स्पर्धा ओळखली जाणार आहे. हे मुंबईचं क्रिकेट आहे. इकडे दिवसाही क्रिकेट, रात्रीही क्रिकेट, उन्हाळ्यातही क्रिकेट, पावसाळ्यातही क्रिकेट, हिवाळ्यातही क्रिकेट. या ठिकाणी काय होईल पाहायचंय. पूर्वेश की श्याम, श्याम की पूर्वेश. 1 बॉल 5 रनची आवश्यकता. निर्णायक बॉल. ओ, काय मॅच फिनिश केली आहे. 6 बॉल मध्ये 29 धावांचा सामना होता. श्याम सोलंकी, सगळ्यांना विनंती असेल, श्याम साठी टाळ्या होतील का?